चाचेर येथे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती रश्मिताई बर्वे, प्रहार संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ज्यांना आक्रमक नेते म्हणून आपण सर्व लोक ओळखतो ते सन्मान्य रमेश भाऊ कारेमोरेजी, जिल्हा परिषदचे सन्मान्य सदस्य दुधारामजी सव्वालाके, सन्मान्य देशमुखताई, या पंचायत समितीचे सभापती सन्मान्य स्वप्नीलजी श्रावणकर, मंचावर उपस्थित आपल्या गावाच्या प्रथम नागरिक आणि या ग्रामपंचायतच्या सन्मान्य सरपंच लुंबिनीताई कलारे, मंचावर उपस्थित संकेतजी झाडे, आमचे बरबटेजी, आमचे दुसरे नगरधनचे माजी सरपंच प्रशांत भाऊ कांबडी, आमचा नौकरकर भाऊ बार्शीचे सरपंच आणि सर्वच मंचावरची नेते मंडळी, पाहुणे मंडळी, या गावातली वडीलधारी मंडळी, सर्व महिला भगिनी, उपस्थित सर्व युवा तरुण कार्यकर्ते, मतदार बंधू आणि भगिनींनो, 20 तारीख ही या विधानसभेच्या निवडणुकीसाठी संबंध मतदारांसाठी महत्वाची तारीख आहे। आपल्याला 20 तारखेला परत आपल्या मतदारसंघाची विकासाची चाबी ही कोणाच्या हातात द्यायची असा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा आहे। आणि तो निर्णय घेत असताना आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून या निवडणुकीची विकासाची चाबी आपल्याला समोरचे 5 वर्ष आपल्याला आमदार ह्या रूपाने आपल्याला मतदान टाकून द्यायची आहे आणि करायची आहे। मी राजेंद्र मुळक आपल्या सर्वांच्या समोर एक उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेलो आहे। माझं चिन्ह बॅट आहे, 13व्या नंबरवर माझं नाव आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याकडे मत मागण्यासाठी आलेलो आहे। निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाचे लोक तुमच्याकडे मत मागायला येतील। आपल्या देशात लोकशाही आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिलेली आहे, सर्वांना समान अधिकार दिलेला आहे, सर्वांना अधिकार आहे आपले मत मागण्यासाठी येतील। मला काही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, माझा स्वभाव नाही तो। मी आपल्या कामामध्ये आणि आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांमध्ये राहण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आणि राहतोय आणि भविष्यातही राहणार आहे। पुढचे 5 वर्ष राजेंद्र मुळकच्या हातात जर हा विधानसभेचा मतदारसंघ दिला तर मी आपल्याला विश्वासाने सांगतो की तुमची मान कुठेही खाली पडणार नाही असं कृत्य राजेंद्र मुळकच्या हातातून कधी होणार नाही। मी यापूर्वी पण आमदार होतो, उमरेड मतदारसंघ राखीव झाला तर तिथून कधी लढता येणार नाही। मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिलो, पालकमंत्री राहिलो, विधिमंडळाचं कामकाज, मंत्रालयीन कामकाज, जिल्हा नियोजन मंडळाचं कामकाज, प्रशासकीय सर्व कामकाज करण्याचा मी प्रामाणिक नेहमी प्रयत्न केला। ज्या मतदारसंघाचा आमदार होतो त्या मतदारसंघामध्ये कधी मी भेदभाव केला नाही। एखाद्या वेळेस आपले कोणी तिथे नातेवाईक, दोस्त, मित्र, संबंधी लोक असतील उमरेड, भिवापूर, कुहिला, नक्की आपण फोन लावून विचारा की राजेंद्र बाबूचं कामकाज कसं होतं। भारतीय जनता पार्टीचा या एखाद्या विरोधी पक्षाचाही माणूस आमदार म्हणून माझ्याकडे यायचा, मी कधी त्याला त्या नजरेने कधीच नाही बघितलं। माझ्या मतदारसंघाचा नागरिक आहे, त्याचं काम करणं आमदार म्हणून माझं अर्थ कर्तव्य आहे, ते मला करावंच लागेल। या पद्धतीने माझी नेहमी भूमिका राहिलेली आहे आणि ती भूमिका पण इथेच राहणार आहे। अनेक लोक येतील, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतील, निवडणूक आहे, विरोधक आहे, माझ्यावर तर प्रहार होणारच आहे, वेगवेगळ्या पद्धतीने सांगेल राजेंद्र बाबू बाहेरचा आहे, राजेंद्र बाबूचा इथे काही संबंध नाही। ठीक आहे, मी बाहेरचा आहे, मी मान्य करतो, माझी पण शेती आहे मुसेवाडी रस्त्यावर, मी कधीच सांगितली नाही कोणाला। 1994 पासून मी या भागाचा शेतकरी आहे, पण ठीक आहे, मी शेतकरी आहे म्हणून काही मी भूमिपुत्र नाही आहे। भूमिपुत्र तो असतो ज्याचा इथे जन्म झालेला असतो, मी मान्य करतो ती गोष्ट। परंतु मी मागच्या 10 वर्षापासून सतत दर सोमवार असेल
माझा जनता दरबार रामटेकला राहतो. रडत येणाऱ्या माणसाला हसत पाठवण्याचं काम राजेंद्र मुळकनी केलेलं आहे. मला खोटं बोलणं जमत नाही, आश्वासनं देता येत नाही. निवडणूक आहे, माईकवर उभा आहे म्हणून काही आश्वासनं द्यायची, अमुक करून दाखवेल तमुक करून दाखवेल, हे सर्व काही माझ्याशी जमत नाही. हा एक नक्की सांगतो तुम्हाला की पुढच्या 5 वर्षामध्ये जी पण विकासाची कामं करायची असेल ती एकदा शब्द दिला तर तो 100% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, एवढा मी तुम्हाला सर्व लोकांना विश्वास. उद्या आमदार साहेब येतील, तुमच्याही गावाला येतील. एखाद्या वेळेस आल्यानंतर अनेक पद्धतीने ते बोलले, आपणही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की संबंध 20 वर्षाचा कालखंड तुम्हाला ह्या मतदारसंघातल्या लोकांनी दिला आणि तो दिल्यानंतर आजही ह्या मतदारसंघामध्ये माझा जो अनुभव आहे, मला जे दिसून येतं की अनेक विकासाची कामं करता येऊ शकतात. इतकं पोषक हे मतदारसंघ आहे. हा धान उत्पादक भाग आहे. तिकडच्या बाजूला गेलं तर कापूस उत्पादक शेतकरी आहे, काही अंशतः सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. पेंचणीचं पाणी ह्या भागामध्ये वितरित होतं. वितरण प्रणाली अजूनही पाहिजे त्या पद्धतीची तयार झाली नाही. शेवटच्या टेल एंड पर्यंत पाणी जात नाही. पाण्याचा जो रिसाव आहे तो इतका आहे की मोठ्या स्वरूपात पाण्याचं नुकसान होतं. अनेक प्रश्न या भागातले आहेत. आज कापूस उत्पादक शेतकरी त्या भागातला आहे. म्हणजे आज तुम्हाला सांगतो रमेश भाऊ, रश्मीताई, की केंद्राने 25 लाख गाठी आयात केल्या. आता 25 लाख गाठी जर तुम्ही आयात कराल तर 7,500 रुपये प्रति क्विंटल MSP तुम्ही जाहीर केला कापसाचा. मग 7,500 रुपये प्रति क्विंटल जाहीर केल्यानंतर जर तुम्ही आयात कराल तर रेट तर खाली पडणारच आहे ना. 6,000 रुपये प्रति क्विंटलनी आज माल चाललेला आहे. मग शेतकऱ्याची याच्यामध्ये पिळवणूक होत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने रेट निर्धारित करायचे असे, मार्केट टिकवायचं असं, त्यामध्ये केंद्र आणि राज्य शासन अपयशी झालेलं आहे. सोयाबीनला चांगला भाव भेटत नाहीये. आज 3,800 रुपये प्रति क्विंटल. मगाशीच आम्ही सर्वजण त्या आपल्या मौद्या तालुक्यातल्या एका गावामध्ये होतो. त्या गावामध्ये सर्वजण आम्हाला येऊन सांगत होते की 3,800 रुपये प्रति क्विंटल भाव भेटत आहे. 4,000 रुपयाच्या वरती भाव गेला नाही. मागच्या 15 वर्षापासून तोच रेट आहे. अशा प्रकारची स्थिती आपल्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये निर्माण झालेली आहे. रेट कंट्रोल करता येत नाही, शेतकऱ्यांना मदत करता येत नाही. अशा प्रकारची सरकार ही केंद्रात आणि राज्यात आहे. बदलाव होणं गरजेचं आहे. आपण जोपर्यंत बदलाव करणार नाही, आपल्याला नवनवीन विकासाची कामं आपल्या मतदारसंघामध्ये दिसणार नाही. माझे तर अनेक संकल्प आहेत, कारण की मी माझ्या जुन्या मतदारसंघात अनेक कामं केली. गोसीखुर्द सारखं, रश्मीताई, इतकं मोठं धरण होतं आणि 51,000 कुटुंब त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त झालेले होते. शेवटी ते प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नवीन जागी पुनर्वसन करणे, त्यांच्या नागरी सुविधा पूर्ण करून देणे आणि नवीन भागामध्ये आल्यानंतर त्यांना सिंचनाची व्यवस्था करून देणे. मोकेबर्डी उपसा सिंचन योजना, अंबोरा लिफ्ट इरिगेशन आणि पागोरा लिफ्ट सारख्या जवळपास 40,000 हेक्टर सिंचनाची आम्ही व्यवस्था रमेश भाऊ करून दिली. एक बटन दाबलं तर आश्वासित पाणी आज उमरेड भिवापूर तालुक्याला भेटतं. अशा प्रकारचं अत्यंत मोठं काम माझ्या हाताने त्या भागामध्ये झालेलं आहे. आजही मी जेव्हा जातो उमरेड भिवापूर कुईला तर लोक समोरून येतात आणि भेटतात आणि सलाम करतात. माणूस खुर्चीवर असतो तेव्हा त्याला नाही सलाम भेटत, खुर्चीला सलाम भेटत असतो. आणि ज्यावेळेस माणूस खुर्चीवर नसतो ना, त्याच्या कार्याला सलाम भेटत असतो. आणि तो मला सातत्याने भेटलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे की बदलाव ही नैसर्गिक बाब आहे. बदल व्हायलाच पाहिजे. नवीन खिलाड्याच्या हातामध्ये काम गेलंच पाहिजे. तो अजून जास्त जोमाने आणि उमेदीने काम करत असतो. आणि म्हणून माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की एका बाजूला आपण खासदार निवडून पाठवलेला आहे, एका बाजूला खासदार निवडून पाठवला, दुसऱ्या बाजूला आमदार निवडून पाठवा. दोन्ही एका सिऱ्याने काम करतील. नाहीतर एक बाजूचा आमदार आणि एका बाजूचा खासदार, तो तिकडे पळेल, हा इकडे पळेल आणि नुकसान कोणाचं होईल? नुकसान आपलं सर्व लोकांचं होणार आहे. म्हणून इकडे बबलू भाऊ बर्वे सारखं तरुण नेतृत्व आपण दिलेलं आहे. राजेंद्र मुळक द्या. ही दोन्ही जोडी ह्या विभागामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे काम केल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास मी आपल्या सर्व लोकांना देतो.
मला अजिबात खोटं बोलता येत नाही, मी आश्वासनं देत नाही, पण तुम्हाला एक गोष्टीचा नक्की विश्वास देतो की माझ्याकडे कोणीही माणूस आला, मग तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता का नसो या माझ्या सोबती का नसो, त्यांनी मला जर सांगितलं उद्या की राजेंद्र बाबू आपण ह्या भागाचे आमदार आहात, माझ्या एका कार्यकर्त्याच्या हातातून गलती झालेली आहे, कृपया फोन करून पोलीस स्टेशनला सांगा की त्याला वाचवा, अरे बाबू माझ्याशी हे काम नाही जमणार. मी कोणावर अन्याय करू शकत नाही, माझा स्वभाव नाही. हा, पण एखाद्यावर अन्याय झाला असेल, तो माझ्या पक्षाचाही नसेल, मी त्याच्या पाठीशी उभा राहील इमानदारीने. त्या गावामध्ये जर कोणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे लोक असतील, मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो की तुम्ही निर्भयपणे माझ्याकडे या. माझ्या आत्ता विरोधामध्ये जेवढं तुम्हाला काम करायचं असेल नक्की करा. तुम्ही आपल्या पक्षाच्या सोबत राहायला पाहिजे. ज्या पक्षात आपण राहतो त्या पक्षासोबत इमानदारीने आपण राहायला पाहिजे. आपण निश्चिंत राहा, माझ्या विरोधातही मतदान टाका, काही हरकत नाही. पण उद्या जर मी आमदार निवडून आलो तर निर्भयपणे माझ्याकडे या. तुमच्यावरती काही अन्याय झाला मी काम करेल, मी त्याच्यातला माणूस नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी ह्या गावातल्या एखादी चूक केली तर त्याचा कान पकडण्याचा मला अधिकार आहे, मी त्याच्या पाठीशी उभा राहणार नाही. पण माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल तर मी निश्चित स्वरूपात त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही. ही माझी कार्य आणि कार्यपद्धती राहणार आहे आणि तशी राहिलेली आहे. आणि म्हणून आपण विश्वास ठेवा, या भागामध्ये अनेक आपल्याला विकासाची कामं करून घेणे आहे. आज तरुण मंडळी मोठ्या अपेक्षेने राजेंद्र मुळककडे पाहत आहे की उद्या राजेंद्र मुळक निवडून आला तर आमच्या हाताला कुठेतरी काम भेटू शकतं. ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या जुन्या भागामध्ये काम केलेलं आहे, मोठी इंडस्ट्रियल इस्टेट उभी, आम्ही आज उमरेडच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ताई अतिरिक्त जमीन घ्यावी लागत आहे, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली, जागाच नाही उपलब्ध. इतक्या येणार टाटा सारखा प्लांट मी स्वतः आणला ताई, आणि एका काळामध्ये मॉडेल मिल जळाली होती नागपूरची. त्यावेळेस JRD टाटा म्हणजे आंदोलन झालं खूप मोठं आणि दुधाराम भाऊ मिलच जाऊन टाकली लोकांनी. त्यावेळेस JRD टाटांनी शपथ घेतली होती की मी नागपूरमध्ये याच्यानंतर कधी आपला उद्योगधंदा उभा करणार नाही. ज्यावेळेस मी आमदार झालो, मी दिल्लीला गेलो, मंत्री महोदयांना भेटलो की म्हटलं एक प्लांट येऊ शकतो आमच्या इथे टाटा पॉवरचा, तो प्रयत्न करा. आम्ही गेलो, त्यांना विनंती केली आणि तो प्लांट आला आमच्या इथे. आज मोठ्या स्वरूपामध्ये त्या भागामध्ये सुजलाम सुफलाम झाला, अनेक तरुणांना नोकरीची संधी भेटली. तो आल्याबरोबर त्याचे अँसिलरी युनिट एवढे आले ना रमेश भाऊ, त्या सबंध MIDC भरून गेली, आज जागा नाही आहे, एवढी प्रगती त्या भागामध्ये झालेली आहे. म्हणून हे सर्व काम करायचे असतात. हे काही मी केलं म्हणजे काही माझा काही उपकार नाही, तर मी लोकप्रतिनिधी होते, मला करावंच लागलं. मी जर नाही केलं असतं तर मला कोणी विचारलं असतं, आणि मला हे काम करावंच लागणार आहे. उद्या तुम्ही मला आमदार निवडून द्याल, 2-4 कामं मी केले म्हणजे काय माझा काही उपकार झाला का? मी माझ्या खिशातून खर्च करून राहिला? राज्य शासनाचे पैसे आहे, त्या पैसे तुमचे मेहनतीचे आहे, तुम्ही पैसे कमवता, टॅक्सच्या माध्यमातून देता आणि तो खर्च करण्यासाठी प्रतिनिधी निवडून पाठवता आम्हाला. आम्ही लोक तुमचे पैसे व्यवस्थित खर्च केले पाहिजे, व्यवस्थित त्याला तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही प्रतिनिधी आहोत. आणि ते प्रतिनिधी म्हणून आम्हाला काम करण्याची आपण जबाबदारी द्या. निवडणुकीमध्ये अनेक वारे सुटतील, येतील लोक, काही सांगतील, त्याच्या गोष्टींमध्ये येऊ नका. मी 3 दिवसापासून फिरून राहिलो. ज्या दिवशी फॉर्म भरला इतकी प्रचंड गर्दी होती की समोरच्या लोकांनी माया बाबतीत हा प्रचार सुरू केला, म्हणजे उमरेडून लोक आले. अरे बापू, उमरेडून केव्हा येणार आहे? संजय मेश्राम उमरेडचा उमेदवार होता, त्याचे फॉर्म भरायला तिथे लोक उपस्थित होते, इकडे येणार आहे? कमाल आहे. ठीक आहे, आता विरोधक आहे, त्यांना विरोध तर करावाच लागणार आहे. 3 दिवसापासून मी फिरून राहिलेलो आहे. त्या दिवशी शांताबाईच्या सर्कलमध्ये रश्मीताई मी गेलो, सबंध जंगलांनी व्याप्त असणारा सर्कल आहे. देवला पार, करवई, बांद्रा, पूर्ण टुरिया पार वगैरे सर्व गावं मी केले. इतका प्रचंड रोष आहे त्या भागामध्ये आणि इतका उत्साह होता. समोर येऊन लोक मला म्हणाले, राजेंद्र आम्ही बदल करणार आहे आणि तुझ्या बॅट चिन्हाची बटन दाबू. पहिल्याच दिवशी म्हणजे 5 म्हणजे 1 दिवस पहिले बॅट चिन्ह भेटलं आणि जंगल सारख्या व्याप्त भागामध्ये लोकांना कळून गेलं की बॅट चिन्ह भेटलेलं आहे. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद. काल मी करंबाड साईडला होतो, करंबाड, दहेगाव, जोशी, तामसवाडी सर्व भागामध्ये ताई पण होती, रमेश भाऊ पण होतं. प्रचंड उत्साह आहे. लोकांनी ठरवलेलं आहे की ह्या वेळेस आपण बदल करायचा. सकाळपासून आम्ही चाचेर
निमखेडा या जिल्हा परिषद सर्कल मध्ये फिरतो. आता हे शेवटची सभा होत आहे. सर्व जागी लोकांनी ठरवलेलं आहे की आपण राजेंद्र मुळकच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. चाचेर हे गाव अत्यंत महत्वाचं आहे. चाचेर गावातले लोक फक्त चाचेर पर्यंत मर्यादित नाही, मला माहित आहे. तुमची क्षमता मी ओळखतो. तुम्ही चाहलं आणि विचार केला तर 10-20 किलोमीटरच्या गावांचा वातावरण पलटवू शकता, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही काही साधे लोक नाही आहे. तुम्ही जर विचार केला तर एखाद्याला गाडूही शकता आणि एखाद्याला वरती पण आणू शकता, एवढी ताकद चाचेर गाव ठेवतं. माझी विनंती आहे की आपणही माझ्या प्रचारासाठी मौद्या तालुक्यातले असंख्य गावं आपल्या विधानसभा मतदारसंघात येतात. उठवा फोन, लावा त्या गावातल्या सर्व नागरिकांना फोन लावून सांगा. पारशिवनीमध्ये कोणी नातेवाईक राहत असेल, देवलापारमध्ये राहत असेल, रामटेकमध्ये राहत असेल, अरोलीला राहत असेल, मनसरला राहत असेल, आपण फोन लावून सांगा की या वेळेस चाचेरनी निर्णय घेतलेला आहे की बॅटची बटन दाबायची आणि राजेंद्र मुळकच्या पाठीशी राहायचा. 20 तारखेपर्यंत करावा, एवढी आपल्या सर्व लोकांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय भीम.